मोदींचे चाणक्य विरुद्ध सोनियांचे चाणक्य यांच्यामध्ये कुणाचा विजय होणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। मात्र काँग्रेसच्या आक्षेपामुळे 2 तासांपासून मतमोजणी थांबलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्याबरोबर आहेत। प्रशांत, गेल्या 2 तासांपासून मतमोजणी थांबलेली आहे, तोडगा निघतोय का आणि काँग्रेसचा नेमका आक्षेप काय आहे? प्राजक्ता, गुजरात राज्यसभा निवडणुकीला आधीच सस्पेन्स थ्रिलर अशी ओळख मिळालेली आहे आणि या सस्पेन्स थ्रिलरचा सस्पेन्स आणखीन वाढलेला आहे, कारण जवळपास 2 तास झाले तरी अजूनही मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली नाहीये। 4 वाजता मतदान संपलं, त्याच्यानंतर 5 वाजता मतमोजणी सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र काँग्रेसच्या 2 आमदारांनी आपलं मतदान झाल्यानंतर मतपत्रिका जी आहे ती भाजपच्या नेत्यांना आणि ज्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते भाजपचे त्यांना दाखवलेली आहे आणि याच आक्षेपामुळे काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतलेली आहे। काँग्रेसचं म्हणणं हे आहे की ज्या अर्थी नियम असा सांगतो की मतदान झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पक्षाच्या अधिकृत पोलिंग एजंट शिवाय दुसऱ्या कुणालाही तुमचं मतदान दाखवू शकत नाही आणि काँग्रेस आमदारांनी अशा पद्धतीनं नियमाचा भंग केल्यामुळे त्यांचं मतदान जे आहे ते रद्द करण्यात यावं। साहजिकच ही जर 2 मतं बाद झाली, अवैध ठरली, तर त्याचा फायदा जो आहे तो काँग्रेसला मिळणार आहे, कारण इथं एकेका मताचा प्रश्न आहे। 44 मतं जी आहेत ती अहमद पटेल यांच्याकडे काँग्रेसची आहेत आणि त्यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 45 मतं हवी आहेत। जर ही 2 मतं जी भाजपकडे जाणार होती ती जर बाद झाली तर भाजपचे तिसरे उमेदवार बलवंत सिंग राजपूत यांच्यासाठी रस्ता जो आहे तो आणखीन अवघड होऊ शकतो आणि म्हणूनच आता निवडणूक आयोग याच्यावरती काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या रणमैदानाचा केंद्रबिंदू जो आहे, या वादाचा केंद्रबिंदू सध्या दिल्लीकडे शिफ्ट झालेला आहे, कारण या सगळ्या प्रकरणावरती निर्णय जो आहे तो दिल्लीमध्ये निवडणूक आयोग देणार आहे आणि त्यासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ आधी निवडणूक आयोगाला भेटलं आणि त्याच्यानंतर आत्ता या क्षणी भाजपचे 3 सदस्यीय शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाला भेटायला गेलेलं आहे। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग दिल्लीमध्ये निर्णय देईल आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर कदाचित पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये आपल्याला अंतिम निकाल जो आहे तो हाती येऊ शकतो। प्रशांत, या सगळ्या घडामोडींवर तू नजर ठेवून राहास, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान गुजरातच्या निवडणुकांचं हे गणित नेमकं कसं आहे यावर एक नजर टाकूयात। गुजरात विधानसभा यामध्ये 182 आमदार आहेत। विधानसभेतील 6 जागा सध्या रिक्त आहेत। भाजपचे 121, काँग्रेसचे 51, राष्ट्रवादीचे 2, जेडीयू 1 आणि अपक्ष 1 अशी सध्या संख्या पाहायला मिळते, असं सध्या संख्याबळ आहे। आणि त्याचमुळे आता कुणाचा चाणक्य जिंकणार या सगळ्या संदर्भातले प्रश्न उपस्थित होत आहेत। तिसऱ्या जागेसाठी भाजपचं जे गणित आहे ते आपण पाहूयात। भाजपचे 32 आणि गरज लागणार आहे त्यांना ती 13 मतांची, तरच भाजपचा हा तिसरा उमेदवार जिंकू शकणार आहे। आणि भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसचं गणित कसं आहे, तर काँग्रेसचे 44 आणि त्यांना फक्त 1 मताची गरज लागणार आहे, तर काँग्रेसचे अहमद पटेल जिंकू शकतील।